साप पाहिला की सगळ्यांची घाबरगुंडी उडते। प्रत्येकाने कधी ना कधी साप पाहिला असेलच। साप हा मांसाहारी जीव आहे। तो उंदीर, पाल व छोटे मोठे कीटक खाऊन आपले गुजराण करीत असतो। तसंच दूध हे सापाचा अन्न नाही, म्हणून नागपंचमीला नागाला दूध पाजू नये। आता ते का पाजू नये हे जर सांगितलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल, पण जर तुम्हाला यामागचं कारण जाणून घ्यायचं असेल तर यावर मी एक सविस्तर व्हिडिओ बनवला आहे। तो तुम्ही या चॅनलच्या व्हिडिओ लिस्टमध्ये जाऊन पाहून घ्या, किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊनही तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। असो तर सापाला कान नसतात आणि त्याला लांबचंही दिसत नाही व सापाची स्मरणशक्तीही कमी असते। सापांच्या जीवनाविषयी अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांच्याशी तुम्ही आम्ही बऱ्याचदा अनभिज्ञ असतो। आता सापाच्या जिभेचंच उदाहरण घ्या ना। जेव्हा साप जीभ बाहेर काढतो तेव्हा त्याची जीभ दोन भागात विभागलेली दिसते। ती फाटलेली दिसते किंवा तिला दोन टोकं असल्याचं पाहायला मिळतं। पण तुम्ही कधी असा विचार केलाय का की सापाच्या जिभेला दोन टोकं का बरं असतात? चला तर मग जाणून घेऊयात सापांच्या जिभेविषयी कधीही न ऐकलेल्या आकर्षक गोष्टी व सापाच्या जिभेला दोन टोकं असण्यापाठीमागचं खरं कारण। तर जीभ ही 5 ज्ञानेंद्रियांपैकी एक असून हा अवयव पूर्णपणे स्नायूंचा बनलेला असतो। बहुतेक सर्व पृष्ठवंशीय प्राणी आपल्या जिभेचा वापर अन्न गिळण्यासाठी, चवीच्या जाणीवेसाठी, स्वतःला किंवा इतरांना स्वच्छ करण्यासाठी, शिकार पकडण्यासाठी किंवा ती शिकार हाताळण्यासाठी करतात। पण सापांच्या बाबतीत थोडं वेगळं आहे। कदाचित तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण सापाची जीभ नाक म्हणून कार्य करते। जसं नाकानं एखाद्या पदार्थाचा वास घेतला जातो, तसंच साप वास घेण्यासाठी नाकाचा नाही तर आपल्या जिभेचा वापर करतो। सापाच्या जिभेला होमेरोनेझल असं म्हणतात। साप आपली जीभ आत आणि बाहेर हलवतो तेव्हा हवेतील सुगंधी कण त्याच्या जिभेला चिकटतात। मग हे कण साप त्याच्या तोंडातील एका विशिष्ट अवयवामध्ये हस्तांतरित करतो, ज्याला आत्ता सांगितल्याप्रमाणे होमेरोनेझल ऑर्गन किंवा जॅक बक्सन ऑर्गन असंही म्हणतात। हा अवयव वासाच्या माहितीचे विश्लेषण करतो, सापाला त्याच्या भोवतालची सविस्तर माहिती देतो, ज्यामुळे शिकाराची दिशा किंवा संभाव्य धोके त्याच्या लक्षात येतात। सापाच्या जिभेच्या विशिष्ट रचनेमुळे सापाला एकाच वेळी वेगवेगळ्या दिशांमधून सुगंधाचे संकेत मिळू शकतात। एवढंच नाही तर सापांच्या जिभेच्या दोन्ही भागात 2 वेगवेगळे वास ओळखण्याची क्षमता असते। त्यांच्या जिभेचा प्रत्येक काटा हा स्वतंत्रपणे सुगंधी कण गोळा करत असतो, ज्यामुळे सापाला दिशा समजते व त्याला त्याच्या सभोवतालची समज येते। आपल्या जिभेच्या साहाय्याने बरेच साप त्यांच्या भक्ष्यांचा गंध ओळखून त्यांची शिकार करतात। सापाची जीभ ही शिकार शोधण्यात तर मदत करतेच, पण जमिनीवर सरपडताना धोके ओळखायलाही मदत करते, विशेषतः जटिल भूप्रदेशामध्ये। सापाच्या जिभेला 2 टोकं असल्याने सापांना त्यांच्या जगण्यात एक वेगळा फायदा मिळतो। निसर्गाने त्यांना दिलेली ही एक अद्वितीय देणगी आहे। सापांना पाय नसतात हे आपल्याला माहीतच आहे, त्यामुळं त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सरपटत जावं लागतं। या दरम्यान जर रस्त्यावर अंधार असेल तर साप प्रकाशाशिवाय नीट पाहू शकत नाहीत। मग अशा परिस्थितीत सापाची जीभ हीच त्यांची सुरक्षा कवच बनते। साप आपली जीभ बाहेर काढतो आणि फक्त वास घेण्यासाठी ती हवेत फिरवतो। विशिष्ट सापांच्या प्रजातींमध्येच हा गुणधर्म आहे असं नाही, तर अनेक सापांच्या जातींमध्ये हे एक सामान्य वैशिष्ट्य आहे। घनदाट जंगले, रखरखीत वाळवंट किंवा गढूळ पाणी असो, साप त्यांची काटेरी जीभ वापरून विविध वातावरणात कार्यक्षमतेने व मुक्तपणे संचार करू शकतात। जिभेच्या मदतीने साप अन्नाचा शोध घेतात व प्रजननासाठी मादा सापाचा गंध ओळखायलाही त्यांना मदत होते। सापांची काटे असलेली जीभ किंवा 2 टोकं असलेली जीभ हा एक उत्क्रांतीवादी चमत्कार आहे, ज्यामुळे सापाची शिकार करण्याची आणि विविध वातावरणात टिकून राहण्याची क्षमता वाढते। साप आजूबाजूला फिरण्यासाठी आणि शिकार शोधण्यासाठी त्यांच्या वासाच्या इंद्रियांवर खूप अवलंबून असतात। अशा वेळी त्यांची हीच 2 टोकं असलेली काटेरी जीभ या प्रक्रियेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावते। महाभारतात सापाच्या जिभेला 2 टोकं असण्यापाठीमागं एक अतिशय रंजक कथा सांगितली जाते। महाभारतानुसार महर्षी कश्यप यांना 13 पत्नी होत्या। याच 13 पत्नींपैकी एक कद्रू नावाची पत्नी देखील होती आणि सर्व साप हे या कद्रूचेच वंशज आहेत। याशिवाय महर्षी कश्यप यांची दुसरी एक पत्नी होती आणि तिचं नाव होतं विनाता, जिचा पुत्र पक्षराज गरुड आहे। एकदा असंच महर्षी कश्यप यांच्या या दोन्ही पत्नींनी म्हणजेच कद्रू आणि विनाता या दोघींनी एक पांढरा घोडा पाहिला। त्याला पाहून कद्रू म्हणाले की या घोड्याची शेपटी काळी आहे आणि विनाता म्हणाली की ती पांढरी आहे। शेवटी यावरून त्या दोघींमध्ये पैज लागली की आपल्यापैकी जी कोणी ही पैज हरेल तिला दासी व्हावं लागेल। तेव्हा कद्रू ही नागवंशातीलच असल्याने तिने आपल्या नाग मुलांना सांगितलं की तुम्ही तुमचा आकार छोटा करून घोड्याच्या शेपटीशी जुळून घ्या, पण हे करत असताना घोड्याची शेपटी काळी दिसायला हवी, म्हणजे मी विनातासोबत लावलेली पैज जिंकेल।
पण त्यावेळी काही नाग मुलांनी तसं करण्यास स्पष्टपणे नकार दिला. मग हा नकार ऐकल्यावर कद्रूला प्रचंड राग आला, कारण मुलांनी जर आपली आज्ञा मोडली तर आपण पैज हरू व आपल्याला विनाताची दासी व्हावं लागेल. या भीतीने व रागाने मग कद्रूने आपल्या पुत्रांना शाप दिला की राजा जन्मेजय यांच्या यज्ञात तुम्ही भस्म होऊन जाल. शाप ऐकल्यानंतर मात्र सर्व साप मुले खूप घाबरली आणि गपचूप आईने सांगितल्याप्रमाणे पांढऱ्या घोड्याच्या शेपटीशी एकरूप झाले, ज्यामुळं घोड्यांची शेपटी काळी दिसू लागली. मग काय, ही पैज कद्रू जिंकली आणि हारल्यामुळं विनाता कद्रूची दासी झाली. जेव्हा ही गोष्ट विनाताचा मुलगा गरुडाला कळली की त्याची आई दासी झाली आहे, तेव्हा त्याने कद्रू आणि तिच्या नागमुलांना विचारलं की मी अशी कोणती गोष्ट आणून देऊ की ज्यामुळे माझी आई तुमच्या गुलामगिरीतून मुक्त होईल. मग नागमुलांनी सांगितलं की जर तुम्ही आम्हाला स्वर्गातून अमृत आणून दिलं तर तुझी आई आमच्या आईच्या गुलामगिरीतून मुक्त होईल. मग नागमुलांच्या सांगण्यावरून विनाताचा मुलगा गरुड हा स्वर्गातून अमृत कलश घेऊन आला आणि कुशा म्हणजेच एक प्रकारचे तीक्ष्ण गवत असतं त्यावर त्यांनी तो ठेवला. त्यावेळी त्याने सर्व सापांना सांगितलं की अमृत पिण्याआधी सर्वांनी स्नान करून यावं. मग गरुडाच्या सांगण्यावरून सर्व साप स्नान करण्यासाठी गेले, पण त्या दरम्यान देवराज इंद्र तिथं आले आणि तो अमृताचा कलश घेऊन ते स्वर्गाकडे परतले. जेव्हा सर्व साप स्नान करून परत आले तेव्हा त्यांनी पाहिलं की कुशा येथे तर कोणताही अमृत कलश नाही. यानंतर त्या सापांना वाटलं की अमृताचा थोडा भाग नक्कीच या ठिकाणी पडला असेल, म्हणून सर्व सापांनी ज्यावर अमृत कलश ठेवला होता तिथलं गवत चाटण्यास सुरुवात केली. परंतु हे करून ते अमृत तर मिळू शकले नाहीतच, पण ते तीक्ष्ण गवत चाटल्यामुळे मात्र त्यांच्या जिभेचे 2 तुकडे झाले. एकूणच निसर्गाने सापाला दिलेली ही 2 टोकाची जीभ त्याला प्रतिकूल परिस्थितीत सावध राहण्यास, शिकार शोधण्यास, वेगवेगळ्या परिस्थितीत व नैसर्गिक अधिवासात स्वतःला टिकून ठेवण्यास मदत करते. तसंच मिलनकाळात नर आणि मादी याच जिभेच्या साहाय्याने एकमेकांचा गंध ओळखतात व एकत्र येतात. म्हणून सापांच्या जिभेला 2 टोका असतात. याच जिभेमुळे सापाला भक्ष्याची चाहूल लागते व तो शिकार करण्यासाठी तयार होतो. जर सापाला अशा प्रकारची जीभ नसती तर ही आत्ता सांगितलेली सगळी कार्य सापांना करताच आली नसती. अशा प्रकारची जीभ नसती तर सापांना शिकारही करता आली नसती आणि शिकार न करता आल्याने भुकेअभावी त्यांचा मृत्यू झाला असता. एकूणच संपूर्ण सापाच्या जातीचं अस्तित्व धोक्यात आलं असतं. त्यामुळं निसर्गाने सगळ्या प्राण्यांना योग्य ते अवयव देऊन त्यांना वेगवेगळ्या वातावरणात आपलं अस्तित्व टिकून ठेवण्याची शक्ती बहाल केली आहे. तशी शक्ती सापांनाही दिल्यामुळं सापांच्या जिभेला 2 टोका असतात. ही झाली नैसर्गिक कारणं, पण याच्या आणखीन खोलात जाऊन पाहिलं तर यामागे पौराणिक कारणं असल्याचेही आपल्याला महाभारतातील प्रसंगावरून लक्षात येतं. तर आशा करतो की सापाच्या जिभेविषयीचे हे फॅक्ट्स किंवा सापाच्या जिभेला 2 टोकं का असतात हे तुमच्या लक्षात आलंच असेल. ही माहिती कशी वाटली ते मला कमेंट करून जरूर सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.